नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज जी रेसिपी आपण बघणार आहोत ती मुंबईच्या रस्त्यावर अगदी फेमस आहे। रेसिपीचं नाव आहे चिकन फ्रँकी। रेसिपी आहे सोपी पण थोड्याशा तयारीची गरज आहे। तर चला बघूया चिकन फ्रँकी कशी बनवायची। चिकन फ्रँकीच्या स्टफिंगसाठी आपण आधी एक पॅन गरम करून घेऊया। त्याच्यात घालूया तेल। साधारण 2 मोठे चमचे तेल आपण गरम करून घेऊया। तेलामध्ये हा माझ्याकडे जो उभा चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊया। कांदा घातल्यानंतर याला चांगला गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा आता चांगला परतला गेलाय। याच्यामध्ये आता घालूया आलं आणि लसणाची पेस्ट आणि ही पेस्ट घातल्यानंतर याला साधारणपणे 3 ते 4 मिनिटं आपण परतून घ्यायचे। कांदा चांगला ब्राऊन झाला पाहिजे आणि आलं लसणाची पेस्ट चांगली शिजली पाहिजे। आलं आणि लसणाची पेस्ट शिजली आहे। ह्याच्यामध्ये हे घालूया बोनलेस चिकन आणि याला चांगलं छान असं परतून घेऊया। याच्यामध्ये आता आपण घालूया मीठ आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडेसे मसाले। लाल तिखट घालूया सगळ्यात आधी, हळद आणि धण्याची पावडर। याला मिक्स करूया आणि साधारणपणे 2 मिनिटं शिजवून घेऊया। चिकन 2 ते 3 मिनिटं शिजलं की याच्यामध्ये आपण आता घालूया बारीक चिरलेला टोमॅटो गॅस बारीक करूया आणि याला झाकून 5 ते 6 मिनिटं शिजवून देऊया। आपलं चिकन आता ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे। याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। याला छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकून साधारणपणे 2 मिनिटं अजून शिजवून देऊया। जोपर्यंत आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण हे चिली व्हिनेगर बनवणार आहोत। त्याच्यासाठी माझ्याकडे आहेत बारीक चिरलेल्या मिरच्या। याच्यामध्ये आपण टाकूया हे व्हिनेगर आणि याला मिक्स करून साधारणपणे आपण एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आपलं चिकनचं मिश्रण तयार आहे आणि ही जी फ्रँकीची जी पोळी असते ती असते मैद्याची। तर ही आपण मैद्याची कणिक मळून घेतली आहे आणि याला आपण थोड्याशा सुक्या मैद्यामध्ये घालूया आणि याची पातळ अशी पोळी लाटून घेऊया। आपली आता मैद्याची पोळी लाटून तयार आहे। याला टाकूया तव्यावरती आणि याला दोन्ही बाजूने आपण शिजवून घेणार आहोत। आपली पोळी आता तयार आहे। याला ठेवूया या चॉपिंग बोर्डवर आणि हा जो माझ्याकडे बाउल आहे किंवा वाटी आहे त्याच्यामध्ये आपण अंड फोडून त्याला फेटून घेऊया। अंड्यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि याला चांगलं असं फेटून घेऊया। आता हा जो गरम तवा आहे त्याच्यावर टाकूया थोडंसं तेल। गरम तेलावर हे अंड टाकून घेऊया। आता हे जे अंड आहे याच्यावर टाकूया ही पोळी आणि गॅस बारीक करून साधारणपणे 1 मिनिट शिजवून घेऊया। ही पोळी आता तयार आहे। ह्याला परत चॉपिंग बोर्डवर काढून घेऊया आणि हे जे चिकनचं मिश्रण आहे ते आपण ह्या पोळीवर टाकून घेऊया। याच्यावरती टाकूया हा बारीक चिरलेला कांदा आणि आपण हे जे चिली व्हिनेगर बनवलं होतं ते आता टाकून घेऊया। वरतून थोडासा चाट मसाला टाकूया आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा। आता या फ्रँकीला फोल्ड करून घेऊया चिकन फ्रँकी तयार आहे। मसाला सोडा बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये टाकून घेऊया हे लिंबाचे स्लाइसेस। त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं। माझ्याकडे हे कोकम सिरप आहे ते पण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे। चाट मसाला
काळं मीठ आणि कुटलेली काळी मिरी आणि फायनली ह्याच्यामध्ये टाकूया हा सोडा. चिकन फ्रँकीला आता आपण ह्या प्लेटमध्ये ठेवलंय. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया. चिकन फ्रँकी आणि मसाला सोडा दोन्ही अगदी सोप्या रेसिपीज. ही जी चिकन फ्रँकी आपण बनवली आहे त्याला तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता. रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.